नमस्कार. नमस्कार. आपला परिचय? मी संजय महाराज पाचपोर, गुप्तेश्वर संस्थान सिरलानी माने, विदर्भामध्ये आहे. हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबजी 350वा शहीदी समागम, या समागमाबद्दल आपण काय सांगाल? खरं म्हणजे हिंद दी चादर हा त्यांना भेटलेला किताब आहे. किताब त्यावेळेला भेटत असतो की एखादं अलौकिक काम केलं जाते, एखादं न विसरणारं काम केलं जाते. आज जवळजवळ 350 वर्ष झाले की आपण या विषयाला विसरत नाही. हिंद दी चादर हा किताब त्यांना भेटला, याचं कारण असं आहे की हिंदू धर्माच्या रक्षणासाठी, या हिंदू धर्मावर कोणी काहीही घाला घातला तर मी त्याच्यावरची चादर होईल, मी त्याच्यावरचं पांघरून होईल. खऱ्या अर्थाने हिंदू धर्माचं संरक्षण करण्यासाठी त्या काळामध्ये जे पांघरून झाले, जे चादर झाले, आणि त्यांनी या हिंदू धर्माचं रक्षण केलं, आणि म्हणून त्यांना हा किताब त्यावेळेला देण्यात आला. सीख, सिगलीगर, बंजारा, लभाना, सिंधी, मोहियाल, वाल्मिकी, भगत नामदेव व उदयसिंह संप्रदाय समाज यांचा श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्याशी काय संबंध आहे? त्याचा ऐतिहासिक व धार्मिक संदर्भ काय आहे? काय झालं की ज्या वेळेला त्यांनी सांगितलं की औरंगजेब ज्या वेळेला माझं धर्मांतर करेल ना, त्यावेळेला तुम्ही धर्मांतर करायचं. याचा अर्थ असा आहे की मी माझा धर्म कधीही सोडणार नाही, असं त्यांनी ठरवलं होतं. आणि त्याचं धर्मांतर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. अनेक प्रयत्न करून शेवटी त्यांच्या त्या ठिकाणी शहादत त्यांना द्यावं लागली. या धर्मासाठी त्यांना शहादत द्यावं लागली. आणि शहादत दिल्यानंतर त्या ठिकाणी जो पवित्र देह होता, तो पवित्र देह तिथं होता, चांदणी चौकामध्ये होता, दिल्लीमध्ये होता. पवित्र देह तसाच पडलेला होता. त्या पवित्र देहाला उचलण्याचं काम जर पहिल्याने कोणी केलं असेल तर लकीशाह बंजाराने केला. लकीशाह बंजाराने तो पवित्र देह उचलला आणि आपल्या घराला आग लागली असं दाखवून त्या पवित्र देहाला त्या ठिकाणी त्यांनी खऱ्या अर्थाने समाधी दिली, आपण असं म्हणू. आणि अशा अर्थाने या सगळ्या याचा समाजाचा या ठिकाणी हा फार मोठा संबंध आहे. एखाद्या वेळेला लकीशाह बंजाराने जर तो पवित्र देह उचलला नसता तर त्याची एखाद्या वेळेला तो देह तिथंच पडून राहिला असता. आणि म्हणून या सगळ्या विषयाशी या लकीशाह बंजारा यांचा आणि सगळ्या समाजाचा अत्यंत जवळचा संबंध आहे. यामध्ये आपण भगत नामदेव संप्रदाय समाज यामधून येतात, तर यांचं आणि श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांचं कशा पद्धतीचं नातं आहे? हा, नामदेव महाराज खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाचे पहिले प्रेरक जर कोण असतील तर ते नामदेव महाराज आहेत. वारकरी संप्रदाय हा नामदेव महाराजांनी चालू केला. ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना सहकार्य केलं. ज्ञानेश्वर महाराज हे तसे नाथ संप्रदायातले असून सुद्धा नामदेव महाराजांच्या वारकरी संप्रदायामध्ये सामील झाले. जगद्गुरू तुकोबाराय हे चैतन्य संप्रदायाचे असून सुद्धा त्यांनी वारकरी संप्रदाय स्वीकारला. नाथ महाराज हे दत्त संप्रदायाचे असून सुद्धा त्यांनी वारकरी संप्रदाय स्वीकारला. आणि यांनी एकत्र असं म्हटलं जाते, बहिणाबाईचा एक अभंग आहे की ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत. आणि या मंदिराचा पाया ज्ञानोबारायांनी रचला. या मंदिराला खांब देण्याचं काम नाथ महाराजांनी केलं. आणि या मंदिराचा विस्तार करण्याचं काम नामदेव महाराजांनी केलं. विस्ताराचं काम नामदेव महाराजांनी केलं. मग तो विस्तार, या नामसाधना याचा विस्तार हा त्यांनी पंजाबपर्यंत केला. आणि नामदेव महाराज त्या काळामध्ये पंजाबमध्ये गेले. असं म्हणतात 15 ते 20 वर्ष नामदेव महाराज पंजाबमध्ये राहिले. आणि त्यांनी अनेक रचना त्या ठिकाणी केल्या. जवळजवळ ग्रंथ साहेबामध्ये 61 रचना महाराजांच्या, त्याला आम्ही अभंग म्हणतो, अशा पद्धतीने त्या रचना ग्रंथ साहेबा या ग्रंथामध्ये आलेल्या आहेत. नामदेव महाराज असं लिहितात, मैं नाही प्रभू सब कुछ तेरा. मैं नाही प्रभू सब कुछ तेरा याचा अर्थ असा आहे की मी नाही, मी कोणी नाही, हे सगळं तुझं आहे, हे तुझ्यामुळे चाललेलं आहे. नामदेव महाराज आणखी पुढे त्या एका ओळीमध्ये असं लिहित आहेत की खऱ्या अर्थाने भक्तांचा मार्ग वेगळा आहे. अर्थात जो प्रापंचिकाचा मार्ग आहे तो भक्तांचा मार्ग नाही, भक्तांचा मार्ग यापेक्षा वेगळा आहे. माया आणि मोह हे फसवे आहेत.
आपण मायामोह जो विचार करतो हे फसवे आहेत. माया आणि मोह हे फसवण्यासाठी आहेत आणि खऱ्या अर्थाने ते फसवण्यासाठी लोकांना फसवत आहेत. म्हणून याच्यातून आपण बाहेर पडलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे. नामचिंतनाशिवाय समाधान प्राप्त होणार नाही. अशा अनेक गोष्टी नामदेव महाराजांनी त्या काळामध्ये प्रचाराच्या दरम्यान तिथे केल्या आणि त्या ग्रंथ साहेबामध्ये त्याचा उल्लेख आहे. हे नामदेव महाराजांचं आणि या खऱ्या अर्थाने या परंपरेचा हा अत्यंत महत्त्वाचा समन्वय आहे. आणि नामदेव महाराजांचं आणि शीख धर्माचं यामध्ये याची कशी सांगड घालते? महाराजांनी खरं म्हणजे शीख धर्म आणि वारकरी संप्रदाय, मी तर असं म्हणेल की हा फेटा सुद्धा वारकरी संप्रदायामध्ये नामदेव महाराजांनी चालला. खऱ्या अर्थाने पंजाबमध्ये जसं फेटा बांधतायत तसं कीर्तनामध्ये आम्ही सुद्धा फेटा बांधतो. कारण कीर्तन ही परंपराच नामदेव महाराजांनी घालून दिलेली परंपरा आहे. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग असं म्हटलं जाते. आणि वारकरी संप्रदायामध्ये गुरु नानक यांचं फार मोठं नाव आहे. गुरु नानक यांना वारकरी संप्रदाय खूप मानतो. आणि नामदेव महाराजांचं आणि ग्रंथ साहेबांचं नातं, समजा जर ते नातं त्यावेळेला जुळलं नसतं तर नामदेव महाराजांचे अभंग ग्रंथ साहेबामध्ये आले नसते. ग्रंथ साहेबाने जर नामदेव महाराजांचे अभंग स्वीकारले असतील तर ते त्यावेळेचं नातं किती घट्ट असेल. म्हणजे त्यावेळेचं नामदेव महाराजांचं नातं आणि शीख धर्माचं नातं म्हणजे वारकरी संप्रदायाचं नातं आणि शीख धर्माचं नातं आहे, नाही का? अर्थात ग्रंथ साहेबामध्ये जर हे सगळे महाराजांचे अभंग आहेत तर त्यावेळेला ग्रंथ साहेबांनी हे अभंग स्वीकारले, हेच आपल्याला नातं सांगून जातात. नामदेव महाराजांचं आणि खऱ्या अर्थाने शीख धर्माचं हा अत्यंत जवळचं नातं आहे, जवळचं नातं आहे. हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी 350वा शहीदी समागम या समागमाच्या माध्यमातून युवा पिढीला, याचबरोबर येसे 9 समाज आहेत यांना कोणता संदेश मिळेल? फार मोठा संदेश आहे. एक लक्षात ठेवा, सगळ्यापेक्षा धर्म श्रेष्ठ आहे. धर्म आपण नव्हतो तेव्हाही होता, धर्म आताही आहे आणि धर्म पुढे राहणार आहे. धर्माचं रक्षण केलं तरच आपलं रक्षण होईल. धर्म हो रक्षती रक्षिता असं म्हटलं जाते. आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी आपण जे प्रयत्न करतो ते वेगळे आहेत. आपण जे प्रयत्न करतो ते वेगळे आहेत. आपण एखाद्या वेळेला तन देऊ, धन देऊ, मन देऊ, आपण प्रयत्न करू. पण मला असं वाटतंय की गुरु तेग बहादूर साहेबजीने आपलं जीवन दिलं, आपलं सबंध जीवन दिलं धर्म संरक्षणासाठी. आणि धर्म संरक्षणासाठी जर एवढं मोठं सबंध जीवन, म्हणजे त्यांनी आपल्या जीवनाची शहादत जर त्या ठिकाणी दिली असेल तर मला असं वाटतं की धर्म सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि म्हणून आताच्या तरुणाने विचार केला पाहिजे की नेतीने तुमच्याकडे घालून दिलेला जो धर्म आहे, तुमचं काम जे आहे ते तुमचा धर्म आहे. नेतीने तुम्हाला जे काम दिलंय, तुमच्यावर जी जबाबदारी खऱ्या अर्थाने आपल्याला दिली, त्याचं योग्य संरक्षण करणं, त्याच्यामध्ये प्रामाणिकपणे काम करणं हाच आपला धर्म आहे, हाच आपला धर्म आहे. यापेक्षा आपण दुसरा कोणता धर्म सांभाळू शकतो? आणि ज्ञानोबारायांनी असं म्हटलं, स्वकर्म कुसुमाची विरा पूजा केली होय अपारा तोषा लागे. अर्थात सर्वात्मक ईश्वराने आपल्यावर प्रसन्न व्हावं असं वाटत असेल तर आपल्यावर जी जबाबदारी खऱ्या अर्थाने नेतीने दिली ती जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे पार पडणं हा आपला मुख्य धर्म आहे. आणि ते आपण केलं पाहिजे. आणि त्या धर्मासाठी, हा धर्म संरक्षण करण्यासाठी त्यांनी आपल्या जीवनाची शहादत दिली आणि हे आपण स्मरण केलं पाहिजे या निमित्ताने. हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी 350वा शहीदी समागमाचे आयोजन महाराष्ट्र शासनातर्फे केले गेले आहेत. तर आपण शासन स्तरावर कोणाला धन्यवाद द्याल? आणि खरं म्हणजे आता जे शासन आहे हे सगळ्यांना ज्ञात आहे. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातलं जे आता शासन आहे त्यामध्ये शासन म्हटल्यानंतर मला उल्लेख करावा लागेल आपले मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी यांनी खऱ्या अर्थाने हा विचार, अत्यंत महत्त्वाचा विचार आपल्या पुढे मांडला, तुम्ही त्यांच्या पुढे मांडला आणि त्यांनी यांना फार मोठ्या प्रेमाने सहमती दिली. आणि म्हणून आपण शासनाला या निमित्ताने धन्यवाद दिले पाहिजेत. शासनाने या कार्यक्रमाचा स्वीकार केला आणि खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम मला वाटतं नागपूरला पण झाला आणि आता पुढे सुद्धा हे कार्यक्रम होणार आहेत.
आणि मी तर असं म्हणेल की सगळ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी झालं पाहिजे. वारकरी संप्रदाय, आपण वारकरी संप्रदायातून येतात, तर वारकरी संप्रदायामध्ये या सध्या या निर्णयाबद्दल किंवा या समागमाबद्दल जे की जाणीव करून देतो की धर्म किती महत्त्वाचा आहे, याबद्दल वारकरी संप्रदायाच्या वतीनं आपण काय सांगतो? अरे, वारकरी संप्रदायाने गुमांमध्ये सुद्धा सप्ते केले, गुमांमध्ये सुद्धा संमेलनं केले, गुमांमध्ये जाऊन अनेकदा सप्ते झाले. नामदेव महाराज तिथे राहिले ना त्या गुमांमध्ये. मला असं वाटतं की वारकरी संप्रदायाला पंजाबमधले दुसरे गाव माहीत नाहीत. एखाद्या वेळेला तुम्ही जर दुसरे गाव विचारलं तर माहीत नाही, पण गुमान हे नाव माहीत असण्याचं कारण एकमेव एवढंच आहे की वारकरी संप्रदायाचे पहिले प्रेरक खऱ्या अर्थाने नामदेव महाराज गुमानला गेले आणि गुमानमध्ये आजही वारकरी जाऊन सप्ताह करतायत. आणि म्हणून गुमानचं आणि वारकरी संप्रदायाचं जर नातं एवढं घट्ट असेल तर मला असं वाटतं या धर्माचं आणि वारकरी संप्रदायाचं नातं सुद्धा तेवढंच घट्ट आहे. हिंदती चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबजी 350वा शहीदी समागमाच्या माध्यमातून आपण या 9 समाजाला, याचबरोबर या युवा पिढीला आपण काय आव्हान कराल किंवा काय त्यांना संदेश द्याल आपल्या वतीनं? बघा, खरं म्हणजे या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी आपल्या जीवनाचं बलिदान दिलं आहे हे भगतसिंग. भगतसिंग ज्या वेळेला या देशासाठी आपण त्याला शहीद म्हणून होत आहेत त्यावेळेला ते 23 वर्ष 5 महिने 26 दिवसाचे असतात. भगतसिंग 23 वर्ष 5 महिने 26 दिवसाचे असताना भगतसिंग या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शहीद होतात. केवढा मोठा आदर्श आहे. या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी मी 23व्या वर्षी शहीद झालो तरी चालेल, पण या देशाला स्वातंत्र्य भेटलं पाहिजे. त्यांची कथा फार मोठी आहे. भगतसिंग 9 वर्षाचे होते. जालियनवाला बाग या ठिकाणी हत्याकांड घडला. इंग्रजांच्या बंदुकीतल्या गोळ्या संपल्यानंतर हिंदुस्थानी मरण थांबले होते आणि त्याच वेळेला भगतसिंगाने आपल्या हातात ती लाल झालेली माती घेतली, रक्ताने लाल झालेली, आणि शपथ घेतली की एक दिवस मी तुझा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि भगतसिंगाने 23व्या वर्षी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी तो बदला घेतला आणि भगतसिंग शहीद झाले. मी असं म्हणतो की हा केवढा मोठा आदर्श आहे की अरे, तरुणांनी या देशाची सेवा कशासाठी केली पाहिजे की ज्या देशासाठी हे सगळे तरुण शहीद झाले. खऱ्या अर्थाने ज्यांना ही चादर मिळाली ते सुद्धा या धर्मासाठी शहीद झाले. त्यांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी शहादत प्राप्त झाली आणि ही शहादत जर त्यांना त्यासाठी प्राप्त झाली असेल आणि त्याने जर ते प्राप्त करून घेतली असेल तर तरुणाने या देशाची सेवा तेवढ्याच निष्ठेने केली पाहिजे. हा तरुणांसाठी यामधून फार मोठा संदेश आहे. आपण आपल्या माध्यमातून तरुणांना धर्म किती महत्वाचा आहे किंवा धर्मासाठी श्री गुरु तेग बहादूर साहेबजींनी आपली स्वतःची शहीदी दिली हिंदू धर्माला वाचवण्यासाठी आणि त्यांना हिंदती चादर हा किताब मिळाला. तर या संदर्भात आपण युवकांना काय आव्हान कराल की आपण काय याच्यातून संदेश घेतला पाहिजे, कोणती शिकवण घेतली पाहिजे आणि आपण कशा पद्धतीने धर्म स्वातंत्र्यासाठी आपण काम केलं पाहिजे? धर्म हा सांभाळला गेला पाहिजे. एक लक्षात ठेवा, काही लोक असं म्हणतात की आम्ही धर्म मानत नाही, पण आपल्याला आईला आई म्हणणं कोणी शिकवलं? धर्माने शिकवलं ना. आपल्या बहीणला बहीण म्हणणं कोणी शिकवलं? धर्माने शिकवलं ना. म्हणून हा धर्म टिकला पाहिजे, म्हणजे हा हिंदू धर्म टिकला पाहिजे, हा धर्म टिकला पाहिजे तरच देश टिकेल. धर्म अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हा धर्म टिकण्यासाठीच तर ही चादर मिळाली ना. हा धर्म त्याने टिकवला याच्यासाठी तर चादर मिळाली, हा किताब मिळाला ना. आणि म्हणून तरुणाने खऱ्या अर्थाने हा आदर्श घेऊन आपल्या धर्मावर जी काही संकट आहेत त्याबद्दलचा विचार करून धर्मासाठी जर एवढी सगळी शहादत दिल्या जात असेल तर आपण त्या धर्म संरक्षणासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. हा संदेश फार मोठा संदेश आहे. ओके, धन्यवाद.